Hello guys, hello friend. I hope you all are enjoying Diwali celebration. दिवाळी निमित्त, पाडव्या निमित्त, भाऊबीज निमित्त तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. हे माझे जन्मगाव. माझे बालपण येथे गेले. पूर्वी या गावात सर्व मातीची सागवान लाकडाची बैठी घरे होती. काळानुरूप गरजेनुसार यात बदल होऊन आता कॉन्क्रीटची घरे झाली. याला शहरात विला म्हणतात. गावाचं आभाळ, दिव्यांची लखलख, मन मात्र शांत. घरं, माती आणि माणसं हीच गावाकडची दिवाळी. गावाकडची दिवाळी म्हणजे साधेपणा, प्रेम आणि सणासुदीचा उत्सव. दिवाळीच्या काही दिवस आधीच गावात उत्साहाचे वातावरण निर्माण होतं. घरं स्वच्छ केली जातात, अंगण झाडून धुतले जाते आणि गोठ्याजवळ रांगोळ्या काढल्या जातात. पहाटे लवकर उठून सुगंधी उठणे लावून स्नान केले जाते. स्त्रिया सुंदर झेंडूच्या फुलांचे तोरण तयार करतात आणि पुरुष घराबाहेर दिवे लावतात. सगळीकडे गोड पदार्थांचा सुगंध पसरलेला असतो. करंजी, लाडू, चकली, शंकरपाळे याची चव खासच असते. लहान मुलं नवीन कपडे घालून फटाके फोडतात तर मोठ्यांमध्ये भेटीगाठी चालू असतात. गावातले सगळे लोक एकमेकाच्या घरी दिवाळी साजरी करतात. कुठे गाणं, कुठे हसणं, कुठे चहाचा कप आणि गप्पांचा ओघ. गावाकडच्या दिवाळीचे सौंदर्य म्हणजे त्या दिव्यांच्या प्रकाशात दिसणारी माणुसकी आणि एकोपा. शहराच्या गोंगाटात न सापडणारा तो आत्मीयतेचा आनंद इथे अनुभवायला मिळतो. थँक्यू, धन्यवाद. पाना फुलांचे तोरण तारी, अंगणी देखणी साजे रांगोळी, उठण्याचा सुगंध साऱ्या शिवारी पसरू दे. सुखाची चाहूल हो दे, सारे दुःख ते विसरू दे. फुलवाती अंगणात सोन सकाळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी. सौख्य जाणू भरून आले आले ओंजळी, आले ओंजळी. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. दिन दिन दिवाळी, काही वर्षी ओवाळी, काही वर्षी कोणाच्या, माझ्या लक्ष्मीपणाच्या. गावातल्या साऱ्या वाड्या उजेडा